शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी इंग्रजी पेपरला आता आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, आता हप्त्यांची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तुम्हाला लाईव्ह प्रूफ आता आपण पेपर देखील दाखवूया। त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आज आलेली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 वाजल्यानंतर रक्कम त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येणार आहे। तर हप्ता एवढ्या लवकर का येत आहे याचे देखील कारण आता शासनाने सांगितलं आहे। चला तर तो इंग्रजी पेपर पाहून घेऊया आणि त्या इंग्रजी पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी आज मोठी गुड न्यूज आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही लाईव्ह प्रूफ पाहू शकता। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आज दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। बघा, पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे। बघा, या माहिती लवकर या ठिकाणी आलेली आहे। कारण बघा, ही माहिती का आलेली आहे, तुम्हाला हप्ता मिळणार ही माहिती अगदी इंग्रजी पेपरलाच आज आलेली आहे। ही माहिती आपल्याला मिळत आहे। आता हप्ता लवकर का मिळत आहे या देखील प्रश्नाचे उत्तर पुढं पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी बातमी, खुशखबर आली आहे। ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा आज दुपारी 3 वाजता येणार आहे। बघा, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जारी झाला आहे। एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। त्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, नमो शेतकरीचा हप्ता नुकताच मिळाला आहे। तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्हाला आताच्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळाला 2 ऑगस्ट रोजी। बघा शेतकरी बांधवांनो, आणि या ठिकाणी पीएम किसान योजनेचा पण हप्ता तुम्हाला मिळाला। परंतु आता शेतकरी बांधवांनो, बघा, हा हप्ता लवकर का येत आहे, बघा, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने बैठक घेतली। बघा, म्हणजे की का तुम्हाला माहित आहे, मंत्रिमंडळाची मागं बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर झालेला आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे। आता याचे काय कारण आहे, बघा शेतकरी बांधवांनो, केंद्रात आणि महाराष्ट्रात बघा दोन्हीकडे बीजेपी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय बघा आज घेण्यात आलेला आहे। बघा, शेतकऱ्याला थोडासा या ठिकाणी आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजे की आता 21वा हप्ता प्लस 8वा हप्ता असे टोटल 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आज डायरेक्ट इंग्रजी पेपरलाच आलेली आहे। तुम्ही स्वतः इंग्रजी पेपर पाहू शकता। शेतकरी बांधवांनो, बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहेत। बघा, या 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्पे करण्यात आलेले आहेत। बघा, याचा अर्थ पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजता या 18 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती आली आहे। राहिलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पुढील आता पुढील जो का हप्ता आहे, बघा पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता सोडण्यात येणार आहे। याचे कारण असे आहे, बघा, एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येतात। त्यामुळे सरकारने मोठी बातमी आज इंग्रजी पेपरच्या माध्यमातून दिलेली आहे। तर तुम्ही स्वतः स्क्रीनवर पाहू शकता, इंग्रजी पेपर आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, आज कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत त्याची पण यादी सरकारने आज दिली आहे। या 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, टोटल 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची माहिती अशी आहे की बघा, अनेकदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा वेळेवर निधी जमा होत नाही, पण आता सरकारकडे निधीची उपलब्धता आहे। बघा, सरकारकडे निधी आहे। बघा, सरकारकडे आता निधीची कमतरता नाही। बघा, त्यामुळे सरकारने मोठा निर्णय आता घेतलेला आहे। म्हणजे बघा, बऱ्याच वेळा काय होत होते, जेव्हा हप्त्याचा टाईम येत होतो तेव्हा हप्ता शेतकऱ्याला मिळत नव्हता, काही तांत्रिक अडचणी येत होत्या। त्यामुळे बघा एक बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये असा निर्णय जाहीर झाला की आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे।
ही बातमी 100% खरी आहे शेतकरी बांधवांनो. कारण की बघा ही बातमी डायरेक्ट इंग्रजी पेपरलाच आलेली आहे. बघा सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी आज या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. तेही लाईव्ह प्रूफ आपण पेपर सकट तुम्हाला दाखवित आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, तर मग बघा आता या ठिकाणी बघा राज्य आणि बघा केंद्र असे दोन्ही बीजेपी सरकार मिळून नमो शेतकरीचा 8वा आणि PM किसान योजनेचा 21वा हप्ता आज दुपारी 3 वाजता बघा या 18 जिल्ह्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या 18 जिल्ह्यांची यादी देखील आता आपण पुढं अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, बघा प्रशासनाने आज माहिती दिली आहे की आज दुपारी थेट 3 वाजता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येतील. जर तुम्ही या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असाल तर तुम्हाला देखील हप्ता आज लगेच मिळणार आहे. बघा तो कसा चेक करायचा आहे, तुम्हाला हप्ता मिळाला की बघा ते देखील आपण पुढं पाहूनच घेऊया. बघा आपल्या देशाचे पंतप्रधान बघा मंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक महत्त्वाची मीटिंग घेतली. बघा त्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बघा या ठिकाणी दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी महत्त्वाची माहिती आज शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो, मागच्या वेळी काही तांत्रिक या ठिकाणी अडचणी आल्या होत्या. बघा आता त्या तांत्रिक अडचणी येणार नाही आणि सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता मिळणार आहे. दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास बघा एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळत आहेत. आता बघा मागच्या वेळेस या ठिकाणी गॅप झाला होता बघा हप्त्यांमध्ये, नमोचा हप्ता येऊन बघा शेतकरी बांधवांनो नमोचा तर हप्ता आला, परंतु अगोदर PM किसान योजनेचा हप्ता आला होता, म्हणजे की जवळपास 1 महिन्याचा गॅप या ठिकाणी पडला होता. बघा तर मग या ठिकाणी तो गॅप पडला होता, त्यामुळे या ठिकाणी शासनाने अर्जंट निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याला बार बार या ठिकाणी व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, कारण आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे. तुम्हाला आज SMS पण या ठिकाणी येऊ शकतो शेतकरी बांधवांनो. बघा येथे सांगितलं आहे SMS, म्हणजे की तुम्हाला SMS पण आज या ठिकाणी येणार आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे. जर तुम्हाला आज रक्कम मिळवायची असेल तर बघा तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बघा पासबुकला बघा हे लिंक पाहिजे. तुमचे आधार कार्ड हे पासबुकला लिंक केलेले असावे. तर बघा तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार, नाहीतर तुम्हाला रक्कम मिळणार नाही, असे बघा शेतकऱ्याला सरकारने महत्त्वाची सूचना केली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता ही बातमी इंग्रजीमध्ये असल्यामुळे बघा याचा वाक्यप्रचार काही इंग्रजीमय आहे. बघा त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी कळणार नाही, परंतु शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही डायरेक्ट ट्रान्सलेट करून देखील ही बातमी पाहू शकतात, कारण ही बातमी डायरेक्ट इंग्रजी पेपरला आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने बघा पटकन या ठिकाणी महत्त्वाची माहिती आज दिली आहे की रक्कम आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा आता या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला रक्कम मिळणार, परंतु बघा असे काही महत्त्वाचे कामे आहे जी की तुम्हाला करावी लागणार. आता बघा ती कामं जर सर्व शेतकऱ्यांनी केली तरच सर्व शेतकऱ्याला रक्कम मिळणार, आणि जर या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी ती कामे जर केली तर बघा काही शेतकऱ्याला हप्ता मिळणार. आणि जर या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याने ही महत्त्वाची सूचना जाणून घेऊन ही कामे केली तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला हप्ता मिळणार. तर बघा तुम्हाला जर हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला पटकन ही कामे करून घ्यावी लागेल, अन्यथा तुमच्या बँकेमध्ये हप्ता मिळणार नाही. बघा मागच्या वेळी PM किसानचा 20वा हप्ता बघा अनेक बँकांमध्ये अडकला होता, हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. बघा त्यामुळे आता काही बघा महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहे की बघा ह्या जे काय आता पैसे आहे हे सर्व बँकांमध्ये सोडण्यात येणार नाही, असे सरकारने आज स्पष्टपणे केलं आहे. तर त्या कोणत्या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे, तर त्या बघा तर त्या बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून आज अधिकृतपणे अशी जाहीर पण करण्यात आली आहे. तर बघा बँकांची यादी पण या ठिकाणी इंग्रजीमध्ये देण्यात आली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पंजाब अँड सिंध बँक, बघा इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँकांची यादी आहे शेतकरी बांधवांनो. बँक ऑफ कॅनरा, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बघा HDFC बँक बघा शेतकरी बांधवांनो, तसेच कोटक महिंद्रा बँक
बघा बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट ऑफिस बँक बघा शेतकरी बांधवांनो म्हणजे की डाक विभाग बघा पोस्ट बँकमध्ये पण सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे. टोटल 4,000 रुपये तुम्हाला मिळत आहे. बघा ही आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. आता आपण लगेच ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो मोदी सरकार आज वितरण करीत आहे. इकडे रिमोट दाबला की तिथं 18 जिल्ह्यामध्ये बघा वितरण होणार. आता तुम्ही म्हणणार मोदीचे वितरण तर संपूर्ण भारतामध्ये होते पण नाही, त्या बैठकीमध्ये तसं ठरविण्यात आलं आहे. म्हणजे की बघा पहिले 18 जिल्ह्यामध्ये वितरण आणि नंतर बघा 2-3 दिवसांनी पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वितरण. तर आज ज्या 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे ती यादी आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो सरकारने आज स्पष्टपणे ती यादी देखील जाहीर केली आहे. तर बघा आज जे काय 18 जिल्हे आहेत ते 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. तर बघा त्या यादीमधील जे काय जिल्हे आहेत ते म्हणजे की त्या यादीमध्ये पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की पुणे जिल्हा. आता शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता येथे पुणे जिल्हा या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे. तसेच नाशिक बघा औरंगाबाद आणि बघा पुढे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली. बघा जर तुम्ही हिंगोलीमधून आपला व्हिडिओ बघत असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. तसेच धुळे बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा आणि कोल्हापूर बघा तसेच नाही का या ठिकाणी बघा नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर बघा रायगड, पालघर आणि ठाणे. बघा शेतकरी बांधवांनो हेच ते 18 जिल्हे आहेत ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून आज सांगण्यात आली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा आता ही बातमी डायरेक्ट इंग्रजी पेपरलाच आली आहे. म्हणजे की बघा डायरेक्ट इंग्रजी पेपरला बातमी आलेली आहे. म्हणजे की शेतकऱ्यासाठी आज गुड न्यूज आलेला आहे. आज दुपारी 3 वाजल्यानंतर ही जी काही यादी आहे या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो बघा तर आज या ठिकाणी शेतकऱ्याला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही. तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.